झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। म्हणजे तिला कोणीतरी येस, वेदाला किडनॅप करण्याचा प्रयत्न झालाय। तुम्ही पोलिसात मिसिंग कंप्लेंट केलीच असेल, पण या गोष्टीची पोलिसांना अवश्य माहिती द्या, म्हणजे मग त्या दिशेने तपास सुरू होईल आणि त्यांच्या हाती नक्की काहीतरी लागेल। बाकी वेदा इज परफेक्टली फाईन नाव। मी काही गोळ्या लिहून दिल्यात, त्या तिला वेळेवर द्या। येते मी। थँक्यू। थँक्यू डॉक्टर। वेदाला एकटीला बघून कोणीतरी तिला किडनॅप करायचा प्रयत्न केला। त्याला सोडणार नाहीये मी। तो जो कोणी असेल ना, त्याचा जीव घेईन मी। अथर्व, आय कॅन अंडरस्टँड एक बाप म्हणून तू आता कुठल्या सिच्युएशन मधनं जातोयस ते, पण ट्रस्ट मी, ही जबाबदारी तू माझ्यावर सोपव। ज्यांनी कोणी हे केलं असेल ना, मी सोडणार नाही त्यांना। मी खरं सांगतोय, त्या हरामखोरांना पकडून आणेन मी। नाही, तू यात पडायचं नाहीस। हे मी स्वतः हँडल करेन। तुझा विश्वास नाहीये ना माझ्यावर? मला माहिती आहे मी आधी बेजबाबदारपणे वागलोय, पण यावेळेला नाही। अरे वेदा माझी पण कोणीतरी लागते ना, माझा जीव आहे तिच्यावरती। तुला खरं सांगतो, मी एकेकाला पकडून आणेन आणि ते वाचणार नाहीत ना, याची काळजी घेईन मी। हाँ, ऐक ना, तू जरा शांत हो आता। आपण हे सगळं नंतर बघू ना। आधी तू जा, फ्रेश हो, काहीतरी खाऊन घे। जा जा। मदन, पिर्या, तुम्ही पण जा। अथर्व शांत हो। आई, मला तुझी एक गोष्ट खूप खटकली आहे आज। चूक मीराची असून सुद्धा तू तिची बाजू घेतलीस। ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणून गेले आहेत ते? वहिनी, खरं तर तुमचा निर्णय मलाही नाही पटलाय। अथर्व, एक बाप म्हणून तुझा संताप, तुझी घालमेल कळतोय मला, पण एक संधी दे त्या मुलीला। विश्वास ठेव माझ्यावरती। पुन्हा तिच्याकडनं अशी चूक नाही होणार अथर्व। आत्ता मीराने या घरात असणं वेदाच्या भल्याच आहे। वेदाला आत्ता ती सगळ्यात जवळची आहे। ऐक माझं। ठीक आहे, ऐकतो तुझं। करू दे मीराला कंटिन्यू या घरात, पण ह्या पुढे जर मीराने एकही चूक केली ना, तर मी स्वतः तिला या घरातून बाहेर काढणार आहे। वहिनी, आपण जी मिसिंग कंप्लेंट केली होती वेदाची पोलिसांकडे, ती मी मागे घेतली आहे। हा, तसा मी फोन पण केला होता इन्स्पेक्टर सोनावण्यांना। म्हटलं फक्त तुमच्या कानावरती घालावं। बरं केलं। आलोच मी। दादासाहेब, हा काय हो, कुठे बाहेर चाललंय? हो, एक महत्वाचं काम आहे, आलोच। अहो, काय झालंय तुम्हाला? तुम्ही आजकाल कुठे जाताय, कधी परत येणार आहात, काहीच सांगत नाही। नाही, मला माहिती आहे माझ्या या प्रश्नांनी राग येत असेल तुम्हाला, पण काळजीपोटीच विचारते मी। आता मला सांगा, ही काय वेळ झाली का बाहेर जायची? मंजिरी, तुला वाटणारी काळजी मी समजू शकतो, पण तो एक महत्वाचा क्लायंट आहे, त्यासोबत मीटिंग आहे। आत्ता मीटिंग? तो क्लायंट लंडनला चाललाय काही दिवसांसाठी, त्याच्याकडे वेळ नाहीये आणि आपल्या बिझनेससाठी मीटिंग अत्यंत महत्वाची आहे। मंजिरी, बिझनेस म्हणला की अशा गोष्टी होतच राहतात, तुलाही माहिती आहे। आई, मला ना तुझ्याबरोबर एक इम्पॉर्टंट डिस्कशन करायचं आहे। तुम्ही बोला, मी आलोच। हां,
दादाच्या लग्नासाठी आपण इव्हेंट प्लॅनर ठेवूया का ग? नाही, खूप कामं बाकी आहेत आणि दिवस पण कमी आहेत, तर ते सोपं पण होऊन जाईल. अनन्या, तू कधीपासून अथर्वच्या लग्नात एवढा इंटरेस्ट घ्यायला लागलीस? आई अगं, असं का बोलतेस तू? दादाचं लग्न आहे ना, तर बहीण इंटरेस्ट घेणारच. अनन्या, आई आहे मी तुझी. लहानपणापासून जपते तुला. तुझ्या मनात कधी काय चालू असतं हे कळतं मला. उशीर झालाय, जेवून घेऊया. आणि त्यानंतर बोलूया ना निवांत अथर्वच्या लग्नाबद्दल. चालेल? सुनीता ताई, द्या, मी तुम्हाला मदत करते. बरं, तू तिकडची पानं वाढ. हो. काय ग मीरा, हे काम तरी नीट जबाबदारीने करायला जमेल ना? वेदा रामपुरे, काय नशीब घेऊन आलीस ग तू? प्रत्येक वेळेस मरणाच्या दारातून बाहेर येतेस. मी काही प्लॅन करू, पण या वेळेस नाही. आता माझ्या आणि अथर्वच्या मध्ये मी कोणालाच येऊ देणार नाही. माया, हात लावायचा नाही माझ्या लेकीला. आता मी वेदाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. आणि एकदा मला फक्त संधी मिळू दे. तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. त्यामुळे यापुढे तू वाचणार नाहीस. आणि एवढी काळजी तर मी तुझी घेऊच शकते, है ना? झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज